नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण जो डेटा ट्रॅक करतोय तो आपण करतोय 17 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, आज काय झालं मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल, डेटा क्लिअरली पॉझिटिव्ह होता. ठीक आहे. 6 लाखाच्या ज्या पोझिशन्स होत्या त्या कमी करून 3,32,000 आणल्या होत्या. क्लिअर कट संकेत होते. इथे 2 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी प्रो कडून चेंज करण्यात आल्या आणि कम्प्लीट जे काम आहे ते सगळं पुट सेलिंग मध्येच झालं मित्रांनो. तर डायरेक्शन क्लिअरली पॉझिटिव्ह होती. तिन्ही लोक एकाच अँगलने आली, त्यामुळे मार्केट हळूहळू का होईना पण एकदम पॉझिटिव्ह मूव्ह इंटॅक्ट होता. ठीक आहे. तर आज दिवसभराचा डेटा कसा आलाय, कम्पेअर टू कालपेक्षा 1 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी रिटेलरच्या कमी झालेल्या आहेत लॉंग साईडला. ओके. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल तुम्ही बोलत असतो रिटेलरला की रिटेलर एक बैल आहे, मूर्ख आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आता ज्यावेळी ऍक्च्युअल मार्केट खाली होतं त्यावेळी रिटेलरच्या पोझिशन होत्या 6-7 लाख क्वांटिटी लॉंग. आता तो 2 लाख क्वांटिटीवर आलाय. तर मित्रांनो, हे एफआयज आणि प्रोज आहेत ना, हे तालात ताल मिळवतात. म्हणजे कसं, जर मार्केटची डायरेक्शन पॉझिटिव्ह आहे, सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे, तर ते पॉझिटिव्ह साईडने पोझिशन क्रिएट करायला हे करतात. ते ह्याच एवढ्या मोठ्या फोर्सला अपोज नाही करू शकत. म्हणजे विचार करा, 20 लाखाच्या पोझिशन आहे कम्पेअर टू एफ आय जर हे केलं तर 4 पट जास्त आहेत. आता 4 पट 5 पट ज्या पोझिशन जास्त आहेत याला काउंटर करणं एफ आय साठी फार मुश्किल होऊन जातं. ठीक आहे. तर मग अशा वेळी ते आपल्या पोझिशन्स कमी करून पॉझिटिव्ह साईडला हे करतात. तर एफ आय पेक्षा कम्पॅरिझन मध्ये प्रोज जे असतात ना, ते अग्रेसिव्ह ते शिफ्ट करत असतात पोझिशन्स. तर आपल्याला प्रोवर नजर ठेवायची, प्रो काय काम करतो तो इम्पॉर्टंट आहे. आणि हे करत असताना पुट साईडला काम होतंय का त्या अँगलने आपल्याला हे करायचं. तर मित्रांनो, डेटा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. हे थोडेसे आता हे होत चाललेत, रिटेलर जे आहेत ते त्या ठिकाणी न्यूट्रल होत चाललेत. ओके. ह्या वरच्या लेवलला रिटेलरला काय होतं, भीती वाटायला लागते आणि ते लोक एक्झिट म्हणून सेल करायला देतात. ओके. कुणाला, एफ आय साठी. तर अशा हिशोबाने हे गणित आहे मित्रांनो. एफ आय चा ओव्हरऑल डेटा जरी निगेटिव्ह असला तरी जे सेंटिमेंट आहे ते थोडेसे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. तो हा हेवी निगेटिव्ह अशा अर्थाने नाहीये मित्रांनो. हे लॉंग टर्मच्या पोझिशन्स आहेत. फ्युचर मध्येच हेवी शॉर्टिंग करून ठेवलेली आहे. कदाचित हे एक हेजिंगचा पार्ट आहे त्यांचा. तर त्या हिशोबाने हे इथंच ऑलमोस्ट 1.5 लाखाच्या पोझिशन्स आहेत. तर नेट टू नेट ज्या पोझिशन्स बघितलेल्या आहेत तर त्या 3,69,000 येतात. तर कम्पेअर टू आधीच्या पोझिशन 5-5.5 लाखांपर्यंत होत्या, त्यापेक्षा ह्या कमी पोझिशन्स आलेल्या आहेत. तर बघूया इन फ्युचरची जर्नी. ऍटलिस्ट उद्यासाठी मार्केटचा जो ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह असायला काहीच हरकत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. SGX काय ट्रेड करतोय आपण ते एकदा शॉर्टली बघून घेऊ. SGX निगेटिव्ह ट्रेड करतोय, पण जर खालच्या साईडला एक डिप मिळाला तर बाय करायला काय हरकत नाही. 60-70 पॉईंटचा जर डिप मिळाला तर बाय करायला काय हरकत नाही. पुढची जी डायरेक्शन आहे ऍटलिस्ट 2-3 दिवसासाठी ती थोडीशी पॉझिटिव्हच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. तर रिटेलरला गांडवायची लक्षणं आहेत. रिटेलर थोडासा निगेटिव्ह दिसला की खालच्या साईडला तो त्या ठिकाणी सेल करण्यासाठी येईल आणि एफ आय जे आहे ते लॉंग करतील. ठीक आहे. तर विक्स काय आहे, विक्स थोडासा इन्क्रीज होऊन आला होता आपल्याला आज. तर त्या हिशोबाने फार पॅनिक आहे असं नाही, पण व्हॉलॅटिलिटी वाढत चालली आहे. ठीक आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. प्रीमियम फार कमी झाले होते, ते वाढतील थोडेसे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या खाली एक लिंक दिली आहे, चेकआउट करा. तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल आणि खाली शिकून काही गोष्टी करायच्या असतील तर नक्की मी हेल्प करायला तयार आहे तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू. डिटेल्स कमेंटमध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेकआउट करा. थँक्यू.